सर्व प्रकारची भरती जी आहे आता प्रक्रियेसाठी ऑनलाईन पोर्टलचा प्रस्ताव करावा, जेणेकरून पुढच्या काळात पारदर्शकता असेल आणि त्याचं काम पण आणखी टप्प्यात आहे. आपण पीएमसी केअर असेल किंवा अनेक पोर्टल असेल, नवीन डॅशबोर्ड असेल, त्याचे आपण हे करतोय. राज्य सरकारचं पण धोरण आहे. तर मला वाटतं पुढच्या सगळ्या ज्या भरती असतील त्या ऑनलाईन पोर्टल करा अशा सूचना पण मी प्रशासनाला दिलेल्या आहेत. त्याचा पाठपुरावा मी करतो. राज्य सरकारने सांगितले जेवढ्या महानगरपालिकेतल्या एचओडी असतील किंवा खाते प्रमुख असेल त्यांचा दैनंदिन दिवसभरातला प्रोग्राम असेल किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून जे जे काम आहेत त्या कामाला कंट्रोल करण्यासाठी एक डॅशबोर्ड आहे. ते डॅशबोर्ड जसं आता विठ्ठलवाडीमध्ये आपण कमांड कंट्रोल मध्ये केलंय, त्या सगळ्याला कनेक्ट करण्यासंदर्भातलं एक आपण प्रक्रिया राबवतोय. ती झाली तर त्याला कनेक्ट होता येईल आणि ऑनलाईन प्रक्रिया पुढच्या काळामध्ये मग कुठली असू द्या, मग भरती असू द्या, त्यानंतर बांधकामातला कम्प्लिशन मिळालं, टॅक्सला कम्प्लीट कनेक्ट करण्यासाठी ऑनलाईन असेल, ह्या सगळ्या कनेक्ट करण्याचा वर्षभरातला प्लॅन आहे. तसं आपण जवळ 200-250 कोटी रुपये टोटल बजेट आपण आयटी डिपार्टमेंटला दिलंय. त्याचाही पाठपुरावा करायचं सांगितलं आणि मेन प्रक्रिया जी भरतीची त्या संदर्भात सूचना दिल्या. पुढच्या काळात त्याच्या सुद्धा ते जे डेव्हलपमेंट होती ते आपल्याला कळवणार आहे. याच्यापूर्वी याच कामासाठी चॅटबॉट आपण सुरू केलं होतं नवीन, ते चालू आहे का बंद आहे? नाही, ऐका ना, माझं असं म्हणणं आहे की नवीन टेक्नॉलॉजी जी आहे आता ती ऍड करायची. राज्य सरकार त्याला ऑर्डर ऑब्झर्वेशन करते, पण महानगरपालिकेने आता अनेक सिस्टीम मध्ये आपण काम करतोय. त्यात डॅशबोर्डचा अर्थ सांगायला लागला तर मला एक अर्धच लागेल. आपण ती प्रक्रिया पूर्ण होतीये, झाल्यावर पारदर्शक सर्वांना ऑनलाईन माहिती उपलब्ध होणार आहे. जी पीएमसी केअर ती सक्षम करण्यासाठीच हे सगळे डिटेल्स आहेत. तसंच महसूल समिती संदर्भात सुद्धा आणि सीएसआर कक्षाला एक जागा उपलब्ध महापालिकेमध्ये झाली आहे. माननीय आयुक्तांनी सांगितलं की लवकरच सीएसआर कक्ष चालू करू. मागच्या काळात आम्ही त्याची विचारणा केली होती. सीएसआर कक्ष महानगरपालिकेतच चालू करायचंय. जी महापालिकेत एक जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी करायचंय आणि पुढील आठवड्यात महसूल समिती सुरू होईल. त्या संदर्भात काय विषय असले पाहिजेत, महसूल वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले, हे सगळे महसूल समितीतून आपल्याला आम्ही घडल्यानंतर कळवणार आहोत. दुसरं, सीएसआरची माहिती त्यांनी लेखी दिलेली आहे, ती कॉपी माझ्याकडे आहे. मी तुम्हाला डिटेल पाठवतो. त्यांनी दिलेला सगळा सेट आहे माझ्याकडे. माझा जगताप तुम्हाला देतो. किती सीएसआर आहेत, कुठं खर्च केला, कोणी केलाय, मी मागणी करत होतो 2 आठवडे. त्यांनी ती लेखी दिली. तुम्हाला मी वाटलं असं ती देतो. एनडीएमएच्या माध्यमातून कुठं कुठं कामं चालू आहेत शहरामध्ये. 66 ठिकाणची कामं होती, त्याच्यातली 22च कामं पूर्ण झाली आहेत आणि अजून काही कामं पूर्ण झाली नाहीयेत. तर त्या संदर्भात दिवटे साहेब असतील किंवा गोजारेत ह्या बुधवारी शहरातल्या विविध ठिकाणी, मग येरोडा असेल, त्यानंतर वडगाव शेरी असेल, सिंहगड असेल, आढावा घेतील. जे काम आपण संबंधित ठेकेदारांना दिले तर त्यांनी 3 वर्षाच्या टार्गेटमध्ये पूर्ण केले का ही विचारणा झाली. 66 कामापैकी 22 कामासंदर्भातलं कामं पूर्ण आहेत, बाकी कामं ऑन गोईंग प्रोसेस आहेत. त्याचा आज आम्ही आढावा तिथं घेतलाय. ते सुद्धा आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये माहिती मिळेल. आजचे ठराव स्टँडिंग मधले पुणे महापालिका अधिकृत फेरीवाले संदर्भामध्ये वारसांच्या नावावर करण्यासंदर्भातलं प्रशासनाचं जे डॉक्युमेंट होतं त्या स्टँडिंग कमिटीने मंजूर केले. जर पती गेला तर पत्नी असेल, पत्नी नसेल तर मुलाच्या नावावर करायचं, ते आज धोरण होतं. ते आज आपण स्टँडिंग कमिटीमध्ये मंजूर केले. त्याला शुल्क किती चेअरमन? जे रेग्युलर आहेत 500-1000 रुपयेपर्यंत केले. जे रेग्युलर आहे त्याप्रमाणेच किती पत्रिका व्यवसाय आहेत सगळे शहरातले? एकूण पत्रिका व्यवसाय किती चेअरमन? नाही, माझं वारसा संदर्भातला असं नाही की पण आकडा तर पाहिजे की एकूणची संख्या पाहिजे की तरच वारसा निघाला. एकूण किती आहेत पण मंजूर किती आहेत त्यांना प्रतिज्ञापत्र? 11,500-12,000 आहेत ऑनलाईन. आता 11,500-12,000 8,500 लोकांनी आपल्याकडे जे पैसे भरले त्याची नोंद आहे. जवळ 12,000-12,500 आहेत टोटल तसा आकडा गेला तर. आणि आता नवीन गाव आल्यावर तो आकडा वाढू शकतो. ठीक आहे. महापालिकेच्या विविध ठिकाणी महिला पाणी शुद्धीकरण करण्यासंदर्भामध्ये निर्जंतुकीकरण करण्यासंदर्भातलं एक टेंडर होतं, ते आज मंजूर केले. तुम्हाला मी आज सगळे डॉक्युमेंट पण देतोय, त्यात तुम्हाला लक्षात येईल. परत विषय आला, राऊत साहेबांनी विचारलं की यशवंतराव चव्हाण नाट्यगृह त्या संदर्भातलं एक टेंडर आहे, ते मंजूर आम्ही केले. काय आता काय केलं? आपल्या विविध खुर्च्या कार्पेट जे आहे ते टेंडर मध्ये ते आहे ना, ते आहे. यशवंतराव परवा बाळासाहेब ठाकरे झालं होतं, हे यशवंतराव ह्याच्यातलं आहे. साधारण 2 ते 3 महिन्यामध्ये पूर्ण होईल. बाळासाहेब ठाकरे जे आपण नाट्यगृह आहे 15 ऑगस्टला चालू करण्याचा आपला संकल्प आहे. नवीन जे झाले आज विचारणा मी केली मागं तुम्ही विचारल्याप्रमाणे आणि नक्कीच होईल. खर्च किती झाला त्यांनी सांगितलं?
साधारण तो निधी जे काम करणार आहे त्यासाठी नाट्यगृह बंद राहणार. नाही हे खुर्च्याच का बदलायच्या? खुर्ची आणि कार्पेट आहे काही मग बंद खुर्च्या होणार नाही. बदलायला बंदच ठेवावं लागेल ना. लोक कशी बसणार? काय काय माझं म्हणणं की जेवढा वेळ जाईल तेवढाच आहे. एका ठिकाणी खुर्च्या लावून 2 बिलं काढतील. पुणे महापालिकेच्या बावधन येथे असलेल्या प्राण्यांचे इन्सुलेटर बोपोडी एसटीबी परिसरात स्थलांतर करणे हे काम विचेअर अँड कंपनीला दिलंय. मला असं वाटतं की हा पण आज जो ठराव होता तो आपण आता मंजूर केलाय. बावधन येथील जागेत असलेले जे प्राण्यांसंदर्भातला आपण जो पावसांचं का हलवतोय आपण? बोपोडी या ठिकाणी नाही पण का हलवतोय? कारण काय दिलं त्यांनी? वन विभाग नको म्हणतो. बांधून घेतलं ना आता नको म्हणतायत. गेले ना 1.5 कोटी रुपये. अहो 1.5 कोटी रुपयाचे ते वन विभाग म्हणलं आम्ही चालवतो आता म्हणताय तुमचं घेऊन जावा. हे असं आपल्या असतं का? जागेमध्ये करतो. आपल्या नाही असं काही नाही. आपल्या जागेत ते आपण करतोय त्याला काय अडचण नाही. वन विभागाचे. येरोडा बिंदू माधव ठाकरेचे संगमवाडी आंबेडकर चौक हा इथं आपण ग्रेड सेपरेटरनी भोयरे रस्ता करतोय. तो आज एक तो ठराव होतो तो 210 तो एक आज मंजूर केलाय आपण. काम बाकी काही आज जास्त ते विषय नाही. याच्यावर पोराच्या संदर्भात अलर्ट सिस्टीम म्हणतात असते. थांब बसवायची. किती आहे? एकच मिनिट. जेवढे डॉक्युमेंट आणले तेवढे सांग. आणि जो अभिप्राय आला होता अप्रॉक्सिमेटली कानापेक्षा जास्त देऊ नये त्याच्यावरती चर्चा झाली, वादळी चर्चा झाली. त्याचं काय सांगत नाही अरे सांगतो तुम्ही एवढं स्पीडने गेला एक टप्पे सांगता ना. आलं का सगळं? काही नाही घनकचऱ्या संदर्भात प्रशांत दादा जगतापांनी जो प्रस्ताव दिला होता प्रशासनाने असा अभिप्राय दिलाय की एक समिती गठीत करू आणि पुढच्या काळातही एका व्यक्तीला 500 टन के त्याची जास्त देण्यासंदर्भामध्ये ती समिती निर्णय करेल. पण 2 महिन्यामध्ये माननीय आयुक्तांनी सांगितले की त्याच्यावर अभ्यास करूया की जसं मागच्या काळात हंजरला एकाच ठेकेदाराला काम दिल्यानंतर ती यंत्रणा बंद पडली असं पडू नये. पण त्याच्या सूचना त्यांनी ऐकल्यात आणि सभासदांनी जगताप साहेबांनी जे सांगितलं तर आज त्यांचा जो अभिप्राय आहे समिती नेमावी आणि समितीच्या मार्फत 2 महिन्यामध्ये अहवाल द्यावा असा चर्चा झाली त्याच्यावर. नाही असं नाही. शहरामध्ये कचऱ्याच्या संदर्भातल्या ज्या प्रक्रिया आहेत त्या चालू राहणार. कुठलीही टेंडर प्रक्रिया ही बंद होणार नाहीये. शहराची गरज आहे. एकही कुठला जर प्रकल्प बंद केला तर शहरामध्ये कचरा साठू शकतो. पण नक्की त्याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये नवीन आपल्या ज्या सूचना त्यांनी दिल्या आहेत त्या ऍड करू. एकावर डिपेंड न राहता 2 नाही 4 जण असले पाहिजेत एकावर डिपेंड राहू असं सूचना झाल्या. पण आयुक्त त्याच्यामध्ये सहमत आहे. समितीमध्ये कोण असणार आहे? नाही ते आयुक्तांनी प्रशासकीय त्यांनी सांगितलं की 500 मेट्रिक टनापर्यंत देऊ नये त्याला सांगितलं. त्या समितीच्या मार्फत निर्णय करू सांगितलं. समितीवर कोण आयुक्त अभिप्राय देणारे आयुक्त समिती कशाला पाहिजे? माझं म्हणणं की पॉझिटिव्ह करतील. पॉझिटिव्ह नाही पण प्रशासनाला गांभीर्य आहे आम्हालाही गांभीर्य आहे की एका कुठल्या ठेकेदाराला देऊ नये असं आमचं मत आहे. त्यांनी मागणी केली आणि त्या मागणी करताना त्या मागणीमध्ये किती तथ्य आहे ते करत असताना शहरातले प्रकल्प आता बंद न पडता आणि 4 जण 5 जण त्यात येण्यासाठी गरजेचे आहेत. जसं हंजरचं झालं एकावर डिपेंड राहतात तो ते विचार नक्की विचारधीन आहे. विचारधीन नक्की समिती काय करणार? स्थायी समितीची दिशाभूल केली तर अर्धवट राहिली. पुणे महापालिका बोलतो येस हरकत नाही. समितीचं जे आहे त्यात कोण असणार आहे? आता आयुक्त असेल अजून कोण असणार आहे? नगरसेवक असणार बघा आहे तुम्ही? महानगरपालिकेच्या प्रशासनामध्ये कुठलाही लोकप्रतिनिधी सदस्य झाल्यानंतर मग प्रशासनाला कामकाज करताना अडचण त्यांनी करावा निर्णय त्यांनी दिलेला जो आहे निर्णय त्याच्यावर अंमलबजावणी करण्याचं काम पॉलिटिकल लोकांचं आहे. परवा पण जीबी मध्ये चर्चा झाली की हे अभिप्राय चुकीच्या पद्धतीने देत आहेत. त्यांनी यस किंवा नो मध्ये अभिप्राय दिला पाहिजे काम करता येते की नाही. हे नवीनच पद्धत सुद्धा झाली महापालिकेत की तिसराच पर्याय देऊन सगळं गोंधळात टाकायचं. अशा अभिप्राय तुम्ही कशा मान्य करू शकता? आता प्रशासनाने अभिप्राय दिल्यानंतर त्यांनी 2 महिन्यामध्ये जे समितीच्या मार्फत निर्णय करतो असं आयुक्तांनी आश्वासन दिलं. तुम्ही आयुक्तांना विचारू शकता 2 महिन्यामध्ये निर्णय करू असं त्यांनी सांगितलं. तसं डिक्लेअर केल्यानंतर प्रशांत दादांशी बोलणं झालं ते म्हटले की तोपर्यंत प्रकल्प थांबा. शहरातला कुठलाही प्रकल्प थांबवता येणार नाही. आपल्याला प्रकल्प थांबवा का नवीन टेंडर थांबवा? नवीन टेंडर अभिप्राय कसे असे म्हणजे कन्फ्युज करणारे अभिप्राय कशासाठी देतो प्रशासन असं मला म्हणायचं. तरी पण 2 महिन्यामध्ये निर्णय होईल ना आपल्याला असं काही दिशाभूल करतात स्थायी समितीचे आयुक्त असं नाही. वाटत का? असं नाही. ठीक आहे. हा प्रभाव भूमिका घेतात तुम्ही. पुणे महापालिका क्षेत्रामध्ये त्यांना पूर्व सूचना देण्याकरता पब्लिक ऍड्रेस सिस्टीम उभा करणे या संदर्भामध्ये
सनलाईट डेव्हलपर्सला आज आपण काम दिलं. ज्याने आपलं विठ्ठलवाडीला कमांड कंट्रोल आहे. आता सिंहगड असेल किंवा या सगळ्या ठिकाणी परिसरामध्ये पूर आला तर अलर्ट करण्यासंदर्भात शहरामध्ये विविध ठिकाणी आपले स्पीकर आहेत, त्यानंतर व्हॅन आहेत. या मला वाटतं कमांड कंट्रोल मधून ह्या सगळ्या गाड्यांना कंट्रोल केलं जाईल आणि नागरिकांना सूचना देण्याचं ही सिस्टीम आहे, त्याला आज आपण मंजुरी दिली आहे. कमांड कंट्रोल आणि यांच्या मार्फत आपण लोकांपर्यंत ते पोहोचू. काय अलर्ट आलं काय 35 लाख रुपये ऑलरेडी पालिकेचे कर्मचारी करतात तिथं करा, पोलीस पण करतात. मग नाही, कमांड कंट्रोल मार्फत आपण जे स्मार्ट सिटीमध्ये जे टॉवर बसवलेत त्याला स्पीकर जे बसवलेत, पण त्यानंतर आपल्या गाड्या असतील, आपल्या लोकांना ट्रेनिंग देऊन त्या माईक असेल, बोंगे असतील, त्या गाड्या फिरतील. स्वतः आयुक्त त्या सहाय्यक आयुक्त सगळे रस्त्यावर ती असतात. सिस्टीम जी आहे त्या सिस्टीमला मला वाटतं एक नेमकं कुणाचं घर बनवलं? नाही ना, आपण मला वाटतं हे टेंडर प्रक्रिया पूर्ण करून त्याच्यामध्ये काम करण्यासंदर्भात पूर्णपणे याच्यामध्ये काय काय आहे या सगळ्या मी डॉक्युमेंट तुम्हाला देतो, त्याच्यामध्ये त्याप्रमाणे ते कामकाज करणार आहे. चेअरमन, 35 लाखाचं तुम्ही एक मिनिट. तुम्ही जे टेंडर काढले 35 लाखाचं आणि आपत्कालीनचं 15 कोटी रुपये देऊन आपण हे ऑफिस उभं केलंय, हो. तर इथे साधं झाड पडलं तर माहिती पोलीस कॉर्पोरेशनला कळवणार. त्यांना येत नाही, त्यांना विचारल्याशिवाय मिळत नाही. तुम्ही 15 कोटी करून केलं खरं. दिसणारही नाहीये ते CCTV. तरी Fire brigade पण असतं केली त्याच्यावर. कशाला एवढा मोठा खर्च करून तो एवढा मोठा तुम्ही जे इथं बनवलंय ना तिथं झाड पडल्यावर कळलं त्यांना नाही. कुठल्याही कॅमेऱ्याचा ऍक्सेस नाहीये. पोलीस कळवणार. मग यांना पुराचा ऍक्सेस कसा मिळणार? पोलीस दाखवतात तेवढेच कॅमेरे त्यांनी बघायचे. नाही नाही, आता तुम्ही पोलीस त्यांना smart वाचकीचंच city- दाखवतात फक्त. ऐका ना, मी स्मार्ट सिटी मध्ये होतो, मला माहिती अहो, आहे. इथं ते जाऊ दे. आपत्तीचं कमांड आपत्ती व्यवस्थापन ऐका ना, आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपण मग इथं बनवलं ना 12 कोटीचं आपण एक अख्खा मजला बनवलंय आपण तिथं. नुसतंच पांढरा रंग आहे, पांढरा रंग ते उभा केलाय ते. एवढी सगळी टेक्निक बनवल्यानंतर एखादी घटना घडली, अधिकाऱ्यांवर जबाबदारी आहे. चुकलोय. शहराच्या हितासाठी प्रशासनाला पॉलिटिकल माणूस विचारू शकतो का घडलं, तर आम्ही प्रशासनाने चूक झाली तर प्रशासन कारवाई करा म्हणून आम्ही त्यांना नक्की पाठपुरावा करणार आहे. नगरसेवकाच्या माध्यमातून पाठपुरावा करणं, त्या गोष्टी योग्य होणे का हे काम नगरसेवकाचं असतं. आणि नाही तुम्ही हे आता हे खांब तुम्ही आता हे खांब तुम्ही आता लावणार आहे. ह्याची मुदत 6 महिन्यांची. तोवर पावसाळा निघून जातो ना. मागच्या वर्षीवर काय केलं? ते साधा विषय आहे. काही शहरात घडलं तर पोलीस 6 महिन्यात काय फायदा? पोलीस कळवणार तुम्हाला दुसऱ्या देऊन त्याची जबाबदारी काय? उद्या ऐका ना, त्याच्यामध्ये पूर्णपणे ते काय काम करणार आहेत पुणे महापालिकेच्या, मी वाचून दाखवू तुम्हाला. पूर्णपणे त्याच्यामध्ये दिलेले डिटेल आहे. जवळजवळ 15-20 आयटम आहेत की ते काय काय करणार आहेत. त्याच्यामध्ये स्टँडर्ड केबल आहे, ग्रँड्स आहे, त्याच्यामध्ये एक KW ग्रँड फीडर आहे, त्याच्यात काय करणार आहे. IK07 क्लास इंटिग्रेटेड LED लाइटिंग आहे, त्याच्यात म्हणजे ह्या प्रेशर डायट ह्या सगळ्या गोष्टी टेक्निकल आहेत. टेक्निकल असल्यामुळे जे मंजूर केले मी सांगितलं. मागच्या वेळी जिथं जिथं पूर आला ना तिथं अशा 25 ठिकाणी कॅमेरे बसवलेत पालिकेने, पण त्याला वीज कनेक्शन नाहीये. आता नाही ऐका की त्याला वीज कनेक्शन नाही. या खांबाला कुठलं कनेक्शन आणणार? सर्व ह्या यंत्रणेद्वारे सक्सेसफुल करून ज्या त्रुट्या मागच्या काळात दूर करण्यासाठीचा हा प्रयत्न करावा. हे कसला प्रयत्न आहे? पूर्ण नवीन ऐका ना, मागच्या काळात होतं, पण आता माझं 1 वर्षापूर्वीचा चेअरमन आहे. मागचा काय करता? मागचा काळ आता पूर आला, काही घटना पावसाळ्यात 8 घडली. महिने झाले, परत पावसाळा करून आला. हे पुराच्या नावाखाली किती काय जर काय घटना घडली तर पुराच्या शहरात काय नावाखाली घडू किती नये खर्च करणार आपण? असं तर आपण यंत्रणा आहोत. चला, काही जे घडले तुमच्या समोर मांडले, डॉक्युमेंट समोर आहे. हो, तुम्ही आता ते वृक्ष झाडांचा विषय सांगितला. प्रत्येक इथं ठेवली, नेमली, लोक वगैरे गेले. आता हा संपला का विषय? हा संपला का विषय? प्रेस चालू आहे ना, तर पहिल्या विषयावर आलो ना मी. प्रेस चालू आहे. तुम्ही झाडांचा विषय सांगितला. 150 कर्मचारी नेमले फांद्या तोडायला. हो चेअरमन, ऐका, तुम्ही जी वृक्ष समिती नेमली आहे, वृक्ष समितीसाठी 7 नगरसेवक नेमले. त्याला बेसिक अट होती की त्याला BSc झालेले पाहिजेत. 7 मध्ये फक्त 1 नगरसेविका BSc झालेली असं काही आहे नाही. आणि 10वी-12वी पास झालेले नगरसेवक तुम्ही नेमले. तुम्ही तुमच्या अंदाजावर सांगताय. अंदाज नाही बोलवा नगरसेवक, नाही तर काढा नियमावली. नियमावली सांगा. त्या नियमावली कंपल्सरी नाहीये. BSc त्यांनी असं चालेल, अदरवाईज असं नाही, तुम्ही काढा नियमावली नियमावली. सांगा. न्यायालयाने काढली. न्यायालयाने असं सांगितलेलं होतं, एकतर झाडांच्यातले तज्ञ पाहिजेत, ते नसतील तर BSc झालेले नेमावेत.
असा तो नियम होता. ब्रिजमोहनजी, मग तुम्ही महापालिकेत आता 120 मध्ये फक्त एकच नगरसेवक आहे का बीएससी झालेली? बीएससी असले पाहिजे, कंपल्सरी नाहीये. ब्रिजमोहनजी साहेब म्हणजे आता एकच आहे का free फक्त असतात, BSc असले? वकील साहेब. काय लावलं सर? निकष काय लावले ते करतात का ते? एकच नगरसेवक आहे का अख्ख्या महापालिकेत बीएससी झाले? बीएससी असले पाहिजे, असं कंपल्सरी नाही. असले पाहिजे तर आनंद आहे. मग बाकी असलेल्यांना का घेतलं नाही? नाही, ज्यांना कामात अनुभव आहे, पार्टीने निर्णय केला त्याप्रमाणे दिलाय ना. माझ्या असं तरुणाचा एक प्रश्न आहे. कुठलाही असेल, तो आता कार्यपत्रिकेवर लिहिल ना. कार्यपत्रिकेवर जे विषय उशिरा आले ते कार्यपत्रिकेवर गेले, आणि काही असतील ते अभिप्राय करून मंजूर आले तुमच्या समोर सांगणार आहे. कार्यपत्रिकेवरती गेले. महत्वाचे विषय, जुनेच विषय आहेत. जरा तुम्ही घोषणा केलेली आपल्या शहराचा भौतिक आणि आर्थिक विकास होत असताना शहराची स्वच्छता, ट्रॅफिकची शिस्त, पर्यावरण, सौंदर्य आणि आपला ऐतिहासिक सुसंस्कृतपणा नेहमी प्रथम क्रमांकावर असावा या संकल्पनेतनं पुणे प्रथम असा एक आपण ब्रँड पुणे शहरासाठी, पुणे महानगरपालिकेसाठी तयार केला. आणि म्हणून आपल्याला सगळीकडे पुणे महानगरपालिकेसोबतच पुणे प्रथम याचा सुद्धा लोगो आता इथनं पुढे दिसणार आहे. या पुणे प्रथमच्याच अंतर्गत माझं शहर माझी जबाबदारी या भावनेतून पुणे शहरात होत असलेला प्रत्येक सोहळा आणि त्यासाठी करत असलेलं आपलं काम याचं एक डॉक्युमेंटेशन असलं पाहिजे. याच उद्देशाने, याच हेतूने पुणे शहरात जेव्हा आपल्याकडे संतांच्या पालख्या येतात आणि तो सोहळा अत्यंत पवित्र वातावरणात होतो, या संपूर्ण वातावरणामध्ये आपण काम करत असताना पुणे शहरात, पुणे महानगरपालिकेकडून, सगळ्या कर्मचाऱ्यांकडून, सगळ्या अधिकाऱ्यांकडून, आमच्याकडून सुद्धा अनेक कामं होतात. आपण सगळेच पुणे शहरातले सगळे नागरिक पालखीसोबत येणाऱ्या वारकऱ्यांचं स्वागत करतो आणि त्यांची सेवा करतो. तर ह्या संपूर्ण उपक्रमाला एक नाव असावं म्हणून आपण त्याला सेवा वारी असं नाव दिलेलं आहे. म्हणजे आपण ईश्वराची सेवा करतो, त्याचप्रमाणे ही जी देवाची माणसं येतात त्यांची सुद्धा आपण सेवा करतो, म्हणून त्याला सेवावारी असं आपण नाव दिले. सेवावारीमध्ये अनेक उपक्रम आहेत. त्या उपक्रमामध्ये पहिला उपक्रम आहे तो म्हणजे ड्रॉइंग कॉम्पिटिशन असणार आहे, चित्रकला स्पर्धा. त्याचं कॉन्सेप्ट सुद्धा वारीच असेल. ही स्पर्धा उद्या होतीये. पुणे शहरातल्या सगळ्या शाळांमध्ये एकाच वेळेला 5वी ते 10वीचे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये उतरतील. सगळ्या शाळा म्हणजे त्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या शाळा सुद्धा आहेत आणि प्रायव्हेट स्कूल सुद्धा आहेत. तर उद्या जवळपास 4,36,000 विद्यार्थी एकाच वेळेला या ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतील. ड्रॉइंग कॉम्पिटिशन म्हणजे हे कुठलंही बक्षीस मिळावं हा यामागचा हेतू नाही. तर आपल्याकडे ज्या पालख्या येतात, ज्ञानोबा माऊलीची पालखी येते, तुकाराम माऊलीची पालखी येते, त्याचं वैशिष्ट्य काय, पालखी केव्हापासून येते, आपल्याकडे किती वर्षाची परंपरा आहे, आपल्या पुण्य नगरीतनं जाते, त्यामुळे आपली भूमी पुण्याची ही किती पवित्र असते, या सगळ्याचा विषय, या सगळ्याचा विचार आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचावा, रुजावा म्हणून आपण ही ड्रॉइंग कॉम्पिटिशन त्यामागे घेतलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक टप्पा आहे तो म्हणजे फोटोग्राफीचे एक कॉम्पिटिशन असेल. त्यामध्ये कुठलंही वयोगट नाहीये, कोणालाही त्यामध्ये भाग घेता येईल, त्याची सुद्धा बक्षीस आपण देणार आहोत. दुसरा एक विषय आहे त्यामध्ये आपण पुणे शहरातल्या सगळ्याच लोकांना आवाहन केलंय की सेवावारीमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचंय. यामध्ये काम करत असताना संपूर्ण पालखी मार्गावरती लाखो भाविक येतात, लाखो भक्त येतात. त्यांची सेवा करण्यासाठी आपल्याला व्हॉलंटियर्स कमी पडतात, त्यामुळे सगळ्यांनी येऊन सहभागी व्हायचंय. साधारण आजपासनं पालखी येईपर्यंत आणि पालखी आपल्या पुणे शहरातनं प्रस्थान जेव्हा करेल तोपर्यंत आपल्याला संपूर्ण पुणे शहर स्वच्छ ठेवायचंय. त्यासाठी प्रबोधनाची आवश्यकता असते, जनजागृतीची आवश्यकता असते आणि सेवा करण्याची आवश्यकता असते. या सगळ्यासाठी आपण व्हॉलंटियर्सला, जे काही एनजीओज असतील किंवा कॉलेजेसचे जे विद्यार्थी असतील, त्यांना सगळ्यांना आपण प्रयत्न करून या सगळ्यामध्ये सहभागी व्हायला सांगतोय. सगळ्यांकडनं हे प्रयत्न व्हावे, सगळ्यांनी सगळ्या वारकऱ्यांची सेवा करावी, हा त्यामागचा हेतू आहे. त्यानंतर वेशभूषा स्पर्धा एक असेल आपल्याकडनं. 0 ते 16 वयोगटातले मुलं या वेशभूषा स्पर्धेमध्ये सहभागी होतील, त्यांना सुद्धा आपण पारितोषिक देणार आहोत.
सगळ्यात मोठा टप्पा तो म्हणजे या संपूर्ण उपक्रमाचा म्हणजे सेवा वारीची सांगता ही पसायदानाने होणार आहे. पसायदान हे विश्व कल्याण प्रार्थना, विश्व शांती प्रार्थना या स्वरूपाचं हे पसायदान असतं आणि विश्व शांतीसाठी, विश्व कल्याणासाठी ही म्हणणारी आपण जी प्रार्थना म्हणतो त्याचं एकाच वेळेला एकाच दिवशी म्हणजे 10 तारखेला रात्री 9 वाजता आपण पसायदान सगळेजण एकत्र मिळून म्हणणार आहोत. यामध्ये सुद्धा आम्ही सगळ्यांना आवाहन करतोय की आपण जिथे कुठे असाल तिथून ऑनलाईन या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचंय आणि पुणेकरांनी सगळ्यांनी घरातनं किंवा शक्य असेल तर जिथे दिंडे आहेत तिथे जाऊन पसायदान म्हणायचं आहे एकाच दिवशी एकाच वेळेला, असं आपण सगळीकडे आवाहन करतोय. त्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने लोकांनी सहभागी व्हावं ही एक अपेक्षा आहे. अशी ही संपूर्ण सेवावारीचा हा उपक्रम केला जाईल. त्यामध्ये आत्ताची जी पालखीची पूर्वतयारीची बैठक झाली त्यामध्ये जवळपास 2000 टॉयलेट्सची संख्या निश्चित झालेली आहे. त्याची तयारी झाली. संपूर्ण पालखी मार्गावरती तेवढे टॉयलेट्स असतील आणि त्याची स्वच्छतेची जबाबदारी सुद्धा घेतलेली आहे. जेव्हा पालखी पुणे शहरात येते त्यावेळेला थोडं पुढे आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला तिथे त्या पालखी मार्गावरती जेव्हा अंधार पडतो तेव्हा तिथे लाईट्सची चांगली व्यवस्था असावी त्याची सुद्धा सोय केलेली आहे. यावेळेला जर्मन हँगल्सचे 6 ठिकाणी आपल्याकडे मांडव घातले जातील आणि 195 मांडव जे आहेत ते पावसापासून बचाव असावा म्हणून घातले जातील. पारंपरिक म्हणजे फार आधीपासून जिथे जिथे दिंड्या राहतात उतरतात पूर्वीपासनं तेवढ्या त्या 195 संख्या आहे. येणारे वारकरी चालत येतात इतके लांबून, तर त्यांची सेवा करण्यासाठी जवळपास 180 फिजिओथेरपिस्ट आहेत ज्यांनी आता आपल्याकडे सेवा देण्याचं मान्य केलंय आणि ते येतील आणि फिजिओथेरपी देतील. असे अनेक जण आपल्याला अजून जॉईन झाले तरी चालणार आहे. पावसाचा कालावधी असल्यामुळे समजा जास्त पाऊस पडला तर जिथे कुठे वॉटर लॉगिंग होणार असेल, जिथे पालख्या थांबल्या आहेत तिथनं पाणी बाहेर काढण्यासाठी आपण पंपांची व्यवस्था केलेली आहे. सगळ्या वारकऱ्यांसाठी, सगळ्या दिंड्यांसाठी जवळपास 400 मेडिकल किट्स आपण ते दरवर्षी आपण देतो तेच आहेत. ते 400 मेडिकल किट सगळ्यांना दिले जातील. त्या एका किटमध्ये 100 माणसांसाठी पुरेल असं ते मेडिकल किट असतं. स्वागताचं जे काही व्यवस्था असते ते पूर्वीपासून जिथे आहे तिथेच कळस आहे, बोपोडी मेट्रो स्टेशन आहे, पाटील इस्टेट आहे आणि मग पुन्हा जेव्हा प्रस्थान करतील त्यावेळेला आकाशवाणी आणि बंटर स्कूल इकडे आपले स्वागत आणि जातानाचा कक्ष असतो. 20 आपल्याकडे पीएमसीची अँब्युलन्स आहेतच आणि त्यामध्ये अजून जवळपास 22 इतर म्हणजे एनजीओने अँब्युलन्स देण्याचं मान्य केलंय. असे अँब्युलन्सेस असतील. 40 आरोग्य पथक आहेत आपले, ते विविध ठिकाणी संपूर्ण पालखी मार्गावरती असतील. 6 मेडिकलशी रिलेटेड एनजीओज आहेत जे आपली सेवा द्यायला मान्य केलंय ते एक असतील. या वर्षी आपल्या वाजपेयी मेडिकल कॉलेजचे 100 विद्यार्थी जे पास आउट झालेले आहेत ते आपली सेवा देण्यासाठी आणि संपूर्ण पालखी मार्गावरती जिथे जिथे वारकरी थांबतील तिथे ते सेवा देतील. डॉग स्क्वॉड आपला सज्ज आहे डॉग व्हॅन सहित. त्यानंतर राज्य शासनाकडनं एनिमलचे डॉक्टर्स येतात, त्यांचं सुद्धा काय काय खाद्य जे काय पालखी सोबत येणारे घोडे आहेत किंवा इतर जे काही प्राणी आहेत त्यांच्यासाठी ते असतात. म्हणजे कोणी प्राणी कधी कधी आजारी पडले तर त्यासाठी ते लागतात. वॉटर टँकर्सची व्यवस्था आपली पूर्ण झालेली आहे आणि शुद्ध पाणी देण्यासाठीचे वॉटर टँकर्स असतील. आपल्या वॉटर टँक्स म्हणजे पाणी पुरवठ्याचा जो काही विभाग असेल किंवा टँकर पॉइंट्स असतील तिथनंच हे टँकर्स भरले जातील, इतर कुठनंही नाही. त्याच्यावरती कंट्रोल असेल. प्रायव्हेट टँकर्सने सुद्धा पाणी फक्त तिकडनंच घ्यायचं, इतर कुठूनही घ्यायचं नाही असा एक कंट्रोल ठेवला जाईल. जवळपास आपण 40 वैद्यकीय कक्ष करत आहोत, त्याच्यामध्ये आपत्कालीन कक्ष सुद्धा आहेत आणि हिरकणी कक्ष जे आपण गेल्या वर्षीपासून करतोय ते आपण आता जास्त संख्या असणार आहे त्याची. पालखी सोबत पंढरपूर पर्यंत आपले 15 पाण्याचे टँकर्स जातात, 2 फायर ब्रिगेडच्या व्हॅन्स जातात आणि 2 अँब्युलन्स जातात. अशी आपली संपूर्ण व्यवस्था इथे झाली आहे. पूर्णपणे पुणे महानगरपालिकेची संपूर्ण टीम आणि आम्ही सगळेजण
वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी या संपूर्ण उपक्रमामध्ये सज्ज झालेले आहोत. आपल्या मार्फत मी पुणे शहराच्या सगळ्या नागरिकांना विनंती करते की वारकरी येत आहेत आपल्याकडे, त्यांची सेवा करण्यासाठी आपणही आमच्या सोबत थांबावं.